नमस्कार. प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. पश्चिम बंगालमधल्या भाजपच्या विजयामुळे आपला जो शेजारचं राष्ट्र आहे बांगलादेश हा पूर्ण बिथरलेला आहे. बांगलादेशचे धाबे धणाणलेले आहेत. आणि हे मीच म्हणत नाही आहे, तर त्यांचे जे परराष्ट्र मंत्री आहेत किंवा त्यांच्या सरकारमधले जे काही सचिव आहेत त्यांची भाषा ही जर तुम्ही बघितली तर त्यांचे धाबे धणाणले कसे आहेत हे तुम्हाला लक्षात येऊ शकेल. नेमकं काय घडलं हे सगळं आपण बघूयात या व्हिडिओमधनं. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट देखील कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. मित्र, कालच 5 राज्यांचे निकाल लागले. त्यातल्या 3 राज्यांवर भाजपची सत्ता आली. अर्थात 2 राज्यांमध्ये ती येणारच होती, ती म्हणजे आसाम आणि पुद्दुचेरी, कारण तिथे भाजपचे ऑलरेडी सत्ता होती. त्यांचं सरकार होतं, ते टिकवण्यामध्ये भाजपला यश मिळालंय. पण सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे भाजप पश्चिम बंगालमध्ये निर्विवादपणाने म्हणजे बहुमतानी 200च्या पार भाजप केलं आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भाजप पश्चिम बंगालमध्ये आपली सत्ता आणेल असा विश्वास आतापर्यंत कुणाला वाटत नव्हता. सगळ्या अर्थाने ही निवडणूक जी आहे ती ऐतिहासिक झालेली आहे. भाजपचा हा विजय सुद्धा ऐतिहासिक मानला जातो. त्यानंतर निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचं मतदान झालं, जी टक्केवारी आपल्या समोर आलेली आहे, 93-94% मतदान झालं, हे सुद्धा पश्चिम बंगालच्या इतिहासामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदान कधीही झालं नाही. त्यामुळे रेकॉर्ड ब्रेक मतदान झालं. खरं तर पश्चिम बंगालची ही जी लढाई आहे, ही जी निवडणुकीमधली लढाई आहे, ही लढाई ममता बॅनर्जी वर्सेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अस्तित्वाची लढाई होती, यांच्या वर्चस्वाची लढाई होती. कारण जर का ममता दिदी पुन्हा त्यांची सत्ता जर आली असती, त्यांचा पक्ष तृणमूल काँग्रेस निवडून आला असता, तर ममता बॅनर्जी पुन्हा चौथ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या असत्या. त्या जशा चौथ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या असत्या, तशा भारतातल्या विरोधी पक्षांमधल्या पंतप्रधान पदाचा चेहरा सुद्धा त्या बनल्या असत्या. पण त्यांचं एकूण ही सगळी काही मनीषा भाजपनी पूर्ण होऊ दिलेली नाही. तिथे भाजपनी आपलं वर्चस्व सिद्ध केलं, तिथं भाजपची सत्ता आली आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी या चेहऱ्याला, या नावाला आजही भारतामध्ये किती विश्वास भारतीयांचा आहे या नावाभोवती, हे पुन्हा एकदा पश्चिम बंगालमधल्या या ऐतिहासिक विजयानंतर आपल्याला बघायला मिळत आहे. आता एक तर मुळामध्ये भाजपला काहीही करून पश्चिम बंगालमध्ये सत्ता आणायची होती. त्यासाठी त्यांनी अगदी मायक्रो लेवलवर सगळं आपलं काम केलेलं होतं, जे भाजप सातत्याने करतं. त्याची आपण कधीतरी निश्चित त्याच्यावरही एक छोटासा आपण व्हिडिओ करूयात की काय पद्धतीने भाजप पश्चिम बंगाल त्यांनी काबीज केलंय, त्यासाठी भाजपने काय काय केलंय हे बघूयात आपण नंतर. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पश्चिम बंगालमध्ये सत्ता आणणं का भाजपला महत्त्वाचं होतं, तर आजवर म्हणजे जिथे जनसंघाची स्थापना झाली, जी श्यामाप्रसाद मुखर्जींनी केली, त्या पश्चिम बंगालमध्ये आजवर भाजपची सत्ता आली नाही. हिंदुत्ववादी विचारांची सत्ता नव्हती. त्यामुळे भाजपला काहीही करून पश्चिम बंगाल हा ताब्यात घ्यायचा होता, त्यावर सत्ता आणायची होती. आणि मग आता ती सगळं आपण बघतोय की ती सत्ता भाजप आणली आहे आणि आता पश्चिम बंगालमध्ये हिंदुत्ववादी विचारांचं सरकार आलेलं आहे. अर्थात या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा शेजारच्या राष्ट्रावर होणार नाही असं होऊ शकत नाही. बांगलादेश हा जो आपलं शेजारचं राष्ट्र आहे, ज्या राष्ट्राचे आपले आणि भारताचे संबंध जे आहेत ते आत्ता जरी स्थिर असले तरी मधल्या काळात ते बिघडलेले होते. आत्ता ते स्थिर आहेत. भारत कायम बांगलादेशला मदत करत आलेला आहे. आर्थिकदृष्ट्या सुद्धा बांगलादेशला भारत मदत करत असतो. परंतु बांगलादेश आणि भारतामधले संबंध हे कायम ताणलेलेच असतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघितलं तर बांगलादेशला पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येणं यामुळे हादरा बसलेला आहे, हे मात्र नक्की. तो का बसलाय असं मी म्हणतोय, तर बांगलादेशचे जे परराष्ट्र मंत्री आहेत त्यांचं नाव शमा अबैद इस्लाम यांनी जे वक्तव्य केलं ते काय म्हणालेले आहेत की ही निवडणूक जी आहे ती भारतामध्ये झालेली आहे, तो त्यांचा अंतर्गत विषय आहे आणि या निकालाचा आमच्या देशावर म्हणजे बांगलादेशावर परिणाम होण्याचं काहीच कारण नाही आहे. त्यांच्या या सगळ्या विधानांकडे बघितल्यानंतर एक गोष्ट नक्की कळते की त्यांच्यावर हा परिणाम झालेला आहे. आता दुसरं जर अगदी त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर बांगला नॅशनल सिटीजन पार्टी जी आहे त्याचे जे सचिव आहेत
अख्तर हुसैन जे संसदेमध्ये ते सदस्य पण आहेत, त्यांनी संसदेमध्ये जेव्हा ही निवडणूक सुरू होती, म्हणजे सगळे निवडणुकीचा सगळा काळ होता, प्रचारांचा काळ होता पश्चिम बंगालमधल्या, तेव्हा त्यांनी बांगलादेशच्या संसदेमध्ये चिंता व्यक्त केलेली होती की जर का ममता बॅनर्जींचं तृणमूल काँग्रेस आलं तर काही हरकत नाही, पण जर का भाजपची सत्ता आली तर ती बांगलादेशच्या दृष्टीनं खूप त्रासदायक ठरेल, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं होतं. मग त्याची अनेक कारणं सुद्धा त्यांनी सांगितली होती. आपल्याला सुद्धा माहिती आहे, सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे, एक लक्षात घ्या, सातत्याने भाजप हे म्हणत आलेलं आहे की तृणमूल काँग्रेस किंवा ममता बॅनर्जी हे बांगलादेशातून येणारे जे घुसखोर आहेत, बांगलादेशी मुस्लिम जे आहेत, त्यांना पश्चिम बंगालमध्ये ते आश्रय देत आहेत, त्यांना ते तिथलं सिटिझन ते होत आहेत, तिथं ते राहत आहेत, त्यांची कुटुंब आता तिथे वाढत आहेत आणि त्यामुळे ते तिथले मतदार बनत आहेत आणि याच मतदारांच्या जोरावर, याच मुस्लिम मतांच्या जोरावर ममता बॅनर्जी ही सातत्याने तिथनं निवडून येते. त्यामुळे या घुसखोरांना पुन्हा पुन्हा त्यांच्या मायदेशामध्ये आपल्याला परत पाठवून दिलं पाहिजे, अशा पद्धतीनं भाजपने सातत्याने ममता बॅनर्जींवर टीका केलेली आहे. आत्ताच्या निवडणूक प्रचारामध्ये सुद्धा हाच महत्त्वाचा मुद्दा राहिलेला आहे. एक तर हिंदू मुस्लिम या ध्रुवीकरणाचा प्रयत्न भाजपने याच्यातनं केला आणि पुन्हा जे बांगलादेशी घुसखोर आहेत त्यामुळे कशा पद्धतीने इथे तस्करी वाढती आहे, बांगलादेशी घुसखोरांमुळे अशांतता कशी वाढती आहे, सीमेवर त्याचा तणाव कसा निर्माण होतोय, हे सगळं भाजपने आत्ताच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान समोर आणलेलं आहे आणि त्याचाच परिणाम आपण बघतोय. आणि हेच मुद्दे हे अख्तर हुसैन यांनी संसदेमध्ये मांडलेत. ते काय म्हणतात की बांगलादेशी घुसखोरांना आता भाजपची सत्ता आली आहे, आता हिंदुत्ववादी विचारांची सत्ता आलेली आहे, त्यामुळे आता ते बांगलादेशी घुसखोरांना परत आपल्या देशामध्ये पाठवून देतील, ही चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या पुढची दुसरी चिंता अशी आहे की हे जे घुसखोर जे तिकडे गेलेले आहेत ते पुन्हा आपल्याकडे येतील, म्हणजे शरणार्थींचं जे संकट असतं ते आता बांगलादेशीच्या सरकारला वाटायला लागलेलं आहे, याची चिंता आता ते करू लागलेले आहेत. तिसरी गोष्ट त्यांचं असं म्हणणं आहे की भाजप कायमच सीमेची सुरक्षा याला घेऊन खूप कडक अवलंब करत असते आणि त्यामुळे मग घुसखोरी असेल, तस्करी असेल, या सगळ्याच गोष्टींना मोठ्या प्रमाणामध्ये आळा बसेल आणि ही भीती बांगलादेशी सरकारला वाटती आहे आणि त्यामुळे सुद्धा ते चिंतेत आहेत. दुसरं म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की जेव्हा पश्चिम बंगालमध्ये, म्हणजे कारण पश्चिम बंगाल आणि बांगलादेश हे अगदी जवळ आहे, बांगलादेशची सीमा जी आहे ती पश्चिम बंगालमध्ये अगदी जवळ आहे, त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये जेव्हा हिंदुत्ववादी विचारांचं सरकार येतं तेव्हा तो मेसेज बांगलादेशमध्ये काय जातो की आता अगदीच आपल्या शेजारी हिंदुत्ववादी विचारांचं सरकार आलेलं आहे, म्हणजे पश्चिम बंगालमध्ये. त्यामुळे त्यांच्या अंतर्गत जो काही संघर्ष आहे बांगलादेशमधला तो या निमित्ताने वाढीला लागेल, याची देखील चिंता ही अख्तर हुसैन यांनी व्यक्त केलेली आहे. आता या सगळ्या बरोबर आत्ताच्या या निवडणुकीच्या काळामध्ये, या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान एका मुद्द्याची खूप मोठी चर्चा झाली, ती म्हणजे SIR, जी निवडणूक आयोगानं ही सगळी प्रक्रिया राबवली. याच्यावर प्रचंड मोठी टीका ही ममता बॅनर्जी यांच्याकडनं करण्यात देखील आली होती. पण SIR हे का राबवण्यात आलं तर जे घुसखोर बांगलादेशी आहेत त्यांची संख्या जी इथे वाढतीये, त्यांचं जे मतदार याद्यांमधलं नाव आहे या बाबतीमध्ये भाजपने आक्षेप घेतलेला होता आणि ही सगळी SIR प्रक्रिया राबवण्यात आली. बरं, ती जी राबवण्यात आली ती कुठे राबवण्यात आली तर बांगलादेशच्या सीमेच्या लगत जे जिल्हे आहेत, जी गावं आहेत, म्हणजे उदाहरणादाखल आपण बोलायचं झालं तर कुचबिहार आहे, त्याच्यानंतर जलपाईगुडी आहे, अलीपुरद्वार आहे, ही जे तिथले महत्त्वाचे जिल्हे आहेत, ज्या जिल्ह्यांमध्ये या बांगलादेशी घुसखोरांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे, जे पश्चिम बंगालमधले हे जिल्हे आहेत. त्यामुळे तिथली लोकसंख्या, मुस्लिम लोकसंख्या ही तिथली वाढतीये. मुस्लिम वाढलं तर त्यांना आक्षेप नाही आहे, त्यांचा आक्षेप आहे जे बांगलादेशी घुसखोर आहेत जे इथं येत आहेत आणि ते इथे येऊन कारवाया करता आहेत, तर ती जी संख्या आहे ती वाढते आणि त्याच्यावर मग आपण बघतोय की जवळपास 90 लाख
लोकांची नावं ही मतदार यादीतनं वगळण्यात आली, ज्यावरून भाजपवर प्रचंड टीका झाली. काही विश्लेषकांचं असं म्हणणं होतं की या SIRचाच मुद्दा हा भाजपवर उलटणार आहे, पण निकालामध्ये अजिबात तसं दिसलं नाही. कदाचित असं असेल की पश्चिम बंगालमधले जे जनता आहे, जे मतदार आहेत, त्यांना देखील अशा पद्धतीचं वातावरण हे तिथं ते अनुभवत असावेत आणि त्यांना देखील असं वाटत होतं की खरंच या बांगलादेशी जे घुसखोर आहेत त्यांना इथनं बाहेर काढणं गरजेचं आहे. आणि त्यामुळेच एकूण जो निकाल लागला किंवा SIRचा परिणाम हा या निकालावर झालेला आपल्याला दिसला नाही. आणि एकूण त्यामुळे भाजपचा जो विजय आहे हा तिथे झालेला आहे. बाकी अन्य कारणं जी आहेत ती कालच आपण जो व्हिडिओ केला त्याच्यातनं आपण काय बाबा ममता बॅनर्जींची पिछेहाट होण्यामागची कारणं काय आहेत किंवा ती हरण्यामागची कारणं काय आहेत. आज ममता बॅनर्जी त्यांच्या मतदारसंघातनं सुद्धा हरलेले आहेत. इतका मोठा हा सगळा परिणाम कसा झाला याची कारणं आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहेत. पण आजचा जो विषय आहे तो हाच होता की पश्चिम बंगालमधला विजय, भाजपचा विजय, यामुळे शेजारचं राष्ट्र बांगलादेश हे पूर्णतः हादरून गेलेलं आहे. तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या देखील प्रतिक्रिया काय आहे? तुम्हालाही असंच वाटतंय का की आज पश्चिम बंगालमध्ये हिंदुत्ववादी विचारांचं सरकार आल्यामुळे बांगलादेश हादरलाय, किंवा पश्चिम बंगालसारख्या राज्यामध्ये हिंदुत्ववादी विचारांचं सरकार येणं हे गरजेचं होतं? तुम्हाला काय वाटतंय जरूर कळवा. आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की द्या. आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.